सध्या राज्याच्या अनेक भागामध्ये स्मार्ट मीटरची चर्चा जोरात सुरू आहे. पण हे मीटर आता ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. स्मार्ट मीटरचा पहिला मोठा झटका बसला आहे तो म्हणजे वीज बिल थकताच कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा थेट खंडित केला जात आहे. ग्रामीण आणि शहरी भागात बसविण्यात आलेला स्मार्ट मीटर आता प्रत्यक्ष कामाला लागले आहे. पण याचा फटका बसतोय तो सामान्य वीज ग्राहकांना. अनेक ठिकाणी वीज बिल थकल्यामुळे स्मार्ट मीटर मधून स्वयंचलित पद्धतीने वीज पुरवठा बंद केला जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अनेक ग्राहकांचा असा अनुभव आहे की मीटरवर रीडिंग आणि लाईट दिसत आहे, पण घरातील वीज मात्र गायब झालेली आहे. मीटरमध्ये बिघाड झाला की काय अशा संभ्रमात ग्राहक आहे. ज्यांनी ऑनलाईन माध्यमातून बिल भरले त्यांचा वीज पुरवठा 15 ते 20 मिनिटात पुन्हा सुरू झाला. पण ज्यांना तंत्रज्ञानाची माहितीच नाही त्यांचे काय? ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही किंवा ऑनलाईन पेमेंटची सुविधा नाही अशा ग्राहकांना रात्रभर अंधारातच राहावे लागत आहे. आम्हाला पूर्वसूचना का दिल्या जात नाहीत असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. केवळ वीज खंडित होणेच नाही तर बिलाच्या रकमेतही मोठी वाढ झाल्याची तक्रार ग्राहकांमधून येत आहे. जुन्या मीटरमध्ये जे बिल 600 ते 700 रुपये येत होते तेच आता 1000 ते 1100 रुपयापर्यंत पोहोचले आहे. एकूणच काय तर स्मार्ट मीटरमुळे वीज वितरण कंपनीचे काम सोपे झाले आहे. तरी सामान्य जनता मात्र तांत्रिक अडचणी आणि वाढीव बिलामुळे हैराण झाली आहे. प्रशासनाने यावर जनजागृती करणे आणि पारदर्शकता आणणे गरजेचे आहे. तुम्हालाही स्मार्ट मीटरचा असाच काही अनुभव आला आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा.